कोल्हापूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। राष्ट्रवादीने 4 जागांवर दावा केल्यावर भारतीय जनता पक्षाने 5 जागांवर दावा ठोकलेला आहे। कोल्हापुरात विरोधकांशी 2 हात करण्याआधी महायुतीमधलेच मित्रपक्ष एकमेकांना आव्हान देण्याच्या भूमिकेत आहेत। हा राजकीय सामना पाहूयात। कोल्हापूरमध्ये महायुतीत मोठा भाऊ कोण यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये झुंपली आहे। कोल्हापूरमधील 10 जागांपैकी 4 जागांची मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफांनी केली। राष्ट्रवादीचे सध्या कोल्हापूरमध्ये 2 आमदार आहेत, आणखीन 2 जागा राष्ट्रवादीची लढण्याची इच्छा आहे। कागल, चंदगड, शिरोळ आणि कोल्हापूर उत्तर या जागांची मागणी केली आहे। आम्ही 4 जागेच्या मागण्या केलेल्या आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे। आमचे 2 आहेतच। त्यानंतर आम्ही शिरोळ मतदारसंघ मागितलेला आहे आणि 4था मतदारसंघ आम्ही कोल्हापूर शहर मागितलेला आहे। राष्ट्रवादीनं 4 जागांची मागणी केल्यानं भाजपनं 5 जागांवर दावा ठोकलाय। भाजप हा महायुतीत मोठा भाऊ असल्यानं भाजपचा वाटा मोठा असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला। महाडिकांनी कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, हातकणंगले, इचलकरंजी आणि चंदगड हे मतदारसंघ भाजपला मिळावेत अशी मागणी केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या 10 जागा आहेत त्यामध्ये अधिक जागा आम्हाला मिळायला पाहिजे, कारण राज्यामध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे। आज सगळ्यात जास्त आमदार 105 आमदार आपले आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 10 पैकी 5 जागा भारतीय जनता पार्टीला मिळायला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी असणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे। भाजप राष्ट्रवादीच्या संघर्षात शिवसेनेच्या वाट्याला काहीच येणार नाही का असा सवाल शिवसैनिक उपस्थित करतायत। कोल्हापूरमध्ये जागा वाटपावरून महायुतीत संघर्षाचा आखाडा पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सतेज चौंडकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।